राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। आजोबा आणि नातू एकाच वेळी संसदेत हा केवळ योगायोग नाही तर पिढ्यानपिढ्यांनी घडवलेल्या राजकीय वारशाचा ऐतिहासिक क्षण आहे। बारामतीच्या मातीत रुजलेलं पवार घराणं आज पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात अभिमानानं उभं राहिलंय। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अढळ पर्वत म्हणून ओळखले जाणारे शरद पवार गेली 6 दशकं सत्ता, संघर्ष आणि रणनीती यांचा संगम घडवत आलेले नाव। विधान परिषद, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहांमध्ये अखंड उपस्थिती राखणारा हा नेता म्हणजे जणू राजकारणातील एक चालतं बोलतं विद्यापीठच। त्यांच्या कारकिर्दीत एक दिवसही खंड न पडता त्यांनी जनतेची सेवा केली, हेच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे। आणि याच वेळी इतिहासानं एक विलक्षण पान दिलं। त्यांच्यासोबतच त्यांचे नातू पार्थ पवार यांनीही राज्यसभेच्या सभागृहात पदार्पण केलं। आजोबा आणि नातू दोघेही एकाच दिवशी संसदेत दाखल झाले आणि एकाच दिवशी शपथ घेतली। हा केवळ प्रसंग नाही तर भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक दुर्मिळ आणि भावनिक क्षण आहे। या यशामागे पवार घराण्याची दीर्घ राजकीय परंपरा उभी आहे। अजित पवार राज्याच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व करत 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे, प्रशासन आणि विकास यांचा संगम साधणारे नेते। त्यांच्या कार्यपद्धतीतली धडाडी आणि निर्णय क्षमतेनं महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली। त्याच परंपरेला पुढे नेत सुनेत्रा पवार यांनीही राजकीय जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या। राज्यसभेतील त्यांचा अनुभव आणि सध्याची जबाबदारी हे दाखवते की पवार घराणे केवळ राजकारण करत नाही तर ते घडवतं, पुढे नेतं। आणि आज पार्थ पवार यांच्या रूपानं या घराण्याची नवी पिढी संसदेत पोहोचली आहे। ही केवळ पदांची साखळी नाही तर विचारांची परंपरा आहे। आजोबांच्या अनुभवाचा आणि वडिलांच्या कार्यशैलीचा वारसा घेऊन पार्थ पवार यांनी संसदेत पाऊल ठेवलं। हा क्षण बारामतीसाठी अभिमानाचा, महाराष्ट्रासाठी प्रेरणेचा आणि देशासाठी एक नवा इतिहास घडवणार आहे। पवार घराण्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय, सत्ता बदलते, काळ बदलतो, पण वारसा आणि नेतृत्वाची परंपरा कायम राहते। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।